नमस्कार रसिक हो, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सुमेधा केळकरनी गायलेल्या एका श्लोकाने आपण करत आहोत. या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती पुलं म्हणजे महाराष्ट्रातलं एक आपलं लाडकं आणि बहुआयामी असं व्यक्तिमत्व. पुलंनी जे काही महाराष्ट्राकरता किंवा मराठीकरता जे काही ते अमोल असं कार्य केलं त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा कार्यक्रम छोटासा प्रयत्न आहे. पुलंनी जनतेला अखेरपर्यंत खूप रिझवलं, खूप त्यांच्याकरता कार्य केले आणि अनेक नाटकं, चित्रपट, त्याच्यानंतर प्रवास वर्णन, कथालेखन, कथाकथन ही संपण्याच नाही. अशा कलेच्या अनेक दालनांमध्ये ते अत्युच्च करतात. पुलंचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांच्या कलाकृतीमध्ये जे काय मांडलं तर ते साधारणपणे मध्यमवर्गीय जो क्लास असतो तर त्या क्लासच्या सुखदुःखांशी, त्यांच्या स्वप्नांशी, त्यांच्या आकांक्षांशी जवळीक साधणारं असतो. आणि त्यामुळे आपल्याला पुलं हे कधी दूरचे किंवा दूरस्थ असे कधी वाटले नाही, तर आपल्या भावविश्वात त्यांना एक जवळचं स्थान होतं आहे आणि ते कायमचं राहणार. पुलं हे आपल्याचे जवळचे वाटायचे त्याची कारणं केली. पुलं ज्या वेळेला पुण्यात राहत होते तेव्हा ते कमला नेहरू पार्कच्या शेजारी राहायचे आणि ते असे तेव्हा ते लॉन्ड्रीत जाताना, एखाद्या दुकानात जाताना किंवा कधी कधी संध्याकाळी बागेत फेरफटका मारताना असेही दिसायचे. आणि पुलंचा चेहरा असा होता की त्यांना बघणाऱ्या प्रत्येकाला असं वाटायचं की ते आपल्यालाच स्माईल देतात. त्याच्यामुळे ते सगळ्यांचे होते तसं पाहायला गेलं तर. असं म्हटलं जातं की पुणेकरांची पुण्याई म्हणून पुलं पुण्यामध्ये स्थायिक झाले. ते पुण्यामध्ये आले, इथे रमले आणि ज्या रसिकांना त्यांनी जन्मभर हसवलं त्या रसिकांचा निरोपही त्यांनी पुण्यातूनच घेतला. 12 जून आज पुलंची पुण्यतिथी किंवा स्मृतिदिन असं म्हणूया आपण. या 12 जूनची एक काहीतरी वेगळा योगायोग आहे असं मला वाटतं. पुलंचा सुनीताबाईंशी विवाह झाला तो 12 जूनला झाला. सुनीताबाईंचं प्रसिद्ध पुस्तक आहे मनोहर तरी, त्याचं पब्लिकेशन, त्याचा प्रकाशन समारंभ तोही 12 जूनलाच झाला. आणि पुलं आपल्याला सोडून गेले, त्यांचं निधन झालं तेही 12 जूनच होतं. एवढ्या थोर व्यक्तिमत्वाच्या करता हे सगळं प्लॅनिंग कोणी केलं होतं हे फक्त देवच झालं. धन्यवाद. जवळचे वाटायचे त्याची कारणं केली. पुलं ज्या वेळेला पुण्यात राहत होते तेव्हा ते कमला नेहरू पार्कच्या शेजारी राहायचे आणि ते असे तेव्हा ते लॉन्ड्रीत जाताना, एखाद्या दुकानात जाताना किंवा कधी कधी संध्याकाळी बागेत फेरफटका मारताना असेही दिसायचे. आणि पुलंचा चेहरा असा होता की त्यांना बघणाऱ्या प्रत्येकाला असं वाटायचं की ते आपल्यालाच स्माईल देतात. त्याच्यामुळे ते सगळ्यांचे होते तसं पाहायला गेलं तर. असं म्हटलं जातं की पुणेकरांची पुण्याई म्हणून पुलं पुण्यामध्ये स्थायिक झाली.
ते पुण्यामध्ये आले, इथे रमले आणि ज्या रसिकांना त्यांनी जन्मभर हसवलं त्या रसिकांचा निरोपही त्यांनी पुण्यातूनच घेतला. 12 जून आज पुलंची पुण्यतिथी किंवा स्मृतिदिन असं म्हणूया आपण. या 12 जूनची एक काहीतरी वेगळं योगायोग आहे असं मला वाटतं. पुलंचा सुनीताबाईंशी विवाह झाला तो 12 जूनला झाला. सुनीताबाईंचं प्रसिद्ध पुस्तक आहे मनोहर तरी, त्याचं पब्लिकेशन, त्याचा प्रकाशन समारंभ तोही 12 जूनला झाला. आणि पुलं आपल्याला सोडून गेले, त्यांचं निधन झालं तेही 12 जूनच होतं. एवढ्या थोर व्यक्तिमत्वाच्या करता हे सगळं प्लॅनिंग कोणी केलं होतं हे फक्त देवच झालं. धन्यवाद. गीत गदी माडगुळकर, संगीत दिग्दर्शन पु ल देशपांडे आणि ओरिजिनल गायक पंडित जितेंद्र अभिषेक सादर करत आहेत जितेंद्र लेगे. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले हे, शब्दांच्या पलीकडले. प्रथम तुला पाहिले आणि घडून येते घडले, घडून येते घडले, घडून येते घडले. अर्थ नवा गीतास मिळाला, अर्थ नवा गीतास मिळाला. छंद नवा ताल निराळा, छंद नवा ताल निराळा. त्या दिवशी काय प्रथमच माझे सूर सांग अवघडले, अवघडले, सूर सांग अवघडले. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले हे, शब्दांच्या पलीकडले. शब्दांच्या पलीकडले. आठवते पुनवेच्या रात्री, आठवते पुनवेच्या रात्री. आठवते पुनवेच्या रात्री. लक्षदीप विरघळले गाठी, लक्षदीप विरघळले गाठी. मिठीत तुझिया, मिठीत तुझिया, मिठीत तुझिया. या विश्वाचे रहस्य मज उलगडले, उलगडले, रहस्य मज उलगडले. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. तुझे आहे तुझपाशी सुंदर मी होणार, असा मी बटाट्याची चाळ. आम्ही लटके ना बोलू,
वयम मोठम खोटम हे बालनाट्य अशा अनेक नाटकांनी पुलंनी मराठीचे नाट्यविश्व समृद्ध केले आहे. अंमलदार, 3 पैशाचा तमाशा, ती फुलराणी या रूपांतरित नाटकांनीही रंगभूमी गाजवली. आज त्यांच्या रविवार सकाळची कहाणी या नाटिकेतील एका नाट्यप्रवेशाचे अभिवाचन करीत आहेत प्रज्ञा खारकर, रेखा गांगण, सबदा सोहनी, स्मिता हस्तक आणि डॉक्टर राजेंद्र वेल्हणकर. तर बरं का मंडळी, 8 पाट नगर होतं. नाव गिरगाव, मुंबई नंबर 4. तिथे एक बापूसाहेब नावाचा सच्छील ब्राह्मण राहत होता. गरजावाई होता बिचारा. ब्राह्मणाची काय इच्छा, रविवारी सकाळी पेटी वाजवावी थोडा वेळ. सातासुरांना एकदा अंजारावं, गोंजारावं. पण त्याची ही इच्छा काही सफल संपूर्ण होईना. ब्राह्मणीच म्हणे, अगे माझं फुंकू दे ना भाता. ब्राह्मणी म्हणे, अहो उठा, आंघोळ करा आधी. नशिबाचा छळवात सुटेना आणि सूर काही भेटेना. एकदा काय झालं, चला पाहूया. अहो, स्वस्त काय बसून राहिला? आता येतील ना त्या. येऊ देत, कोणीही येऊ देत. मेलं कोंबडं आगीला भीत नाही. एवी मी रविवार कुजवला समजा. बरं सांग काय करू? ती पेटी ठेवा खोक्यात. पेटी? ती माझी पेटी बरी डोळ्यात येते हिच्या. अहो, उचलताय ना? उचलतो. पाहिलं, पेटीला हात लागला आणि फोन वाजला. अहो, जरा फोन उचला. नक्की सांग मला, मी काय उचलू? पेटी का फोन? पेटी ठेवा, फोन मीच उचलते. हॅलो, कोण? नलिनी? अय्या, केव्हा आलीस? ओह, व्हॉट अ सरप्राईज. अगं, किती दिवसांनी आवाज ऐकला तुझा. थांबा हो, हे काय? पेटी कशाला वाजवताय? अगं बॅकग्राऊंड म्युझिक आनंदाचं. हा, अगं कुठं उतरलीयस? सबनीसांच्या घरी? अगं ती काय मोठी माणसं वाळकेश्वरची. आम्ही काय गिरगावातली गरीब माणसं. तिथं म्हणजे तुझ्या मिस्टरांना सगळं ती वेस्टर्न स्टाईल, युरोपियन फूड. आता आमचं काय? बरं, किती दिवस आहेत मुंबईत? आज संध्याकाळी जाणार? मग ये ना ग. ये ना. पाहिलं, रविवार सकाळ कशी चालली आहे आमची. म्हणे ये ना, या सगळ्यांनी या. हो ग. अगं मिसेस गर्दे येणार आहे. अगं हो, वासंतिका गर्दे. खरंच शिष्ट नाही तर काय नाही. हो ग, पण नसतं बोलावलं तर वाईट दिसलं असतं. तुला सांगते, आम्ही जेव्हा दिल्लीला कॉन्फरन्सला गेलो होतो ना, तेव्हा त्यांनी आपल्याला बंगल्यावर कॉफीला बोलावलं होतं. तूच सांग, मग रिटर्न नको का करायला, म्हणून बोलावलं. रिटर्न? अगं रविवारी सकाळी रिटर्न? हो, लगेच ये. आणि काय ग, मिस्टर कुठे आहेत तुझे? अजून झोपले? रविवार. हो हो, आमच्याही घरी तेच आराम चाललाय. पुरुषांचा रविवार म्हणजे बायकांचं मरण. बरं, येतेस ना तू? भेटूया. बायकांचं मरण काय? ठीक आहे, घेतलाच चॅलेंज. दाखवतोच तुला काम करून. घरातलं काम आणि
सांग मी आधी काय करू. बरं पण त्याच्या आधी तू तयार हो बरं. तुझ्या त्या मैत्रिणी येतील नटून थटून आणि मला नाही आवडत हे असलं असं बावटासारखं राहिलेलं. अगं त्या मिसेस पाटणकर पहा, केव्हाही पहा कशा 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 दिसतात. समजलं. तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय तशा 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 राहता येणार नाही. पण मिस्टर पाटणकर मुलांना आंघोळीपासून सगळं घालतात. मला सांग, मी वाटेल त्याला अनुभव घालायला तयार आहे, पण तू तयार हो आधी. मी सगळं करतो, तू जा. आता दाखवतोच काम करून दिला. बेल वाजली वाटतं. येऊ का? आहे का कोणी? हो हो या या या. बाई कुठे आहे? बाई ना येत आहे, बसा आपण. आणि साहेब आहेत का घरी? आहेत आहेत, येत आहेत इथेच आहेत. बर, मग बाईनं सांग मिसेस नलिनी गुप्ते आले आहेत म्हणून. त्यांना ठाऊक आहे आपण येणार ते. त्यांनीच तर सांगितलं मला तुम्हाला बसवून ठेवायला. अहो ते मिसेस गर्दे पण येणार आहे, वासंतिका गर्दे. त्यांच्या मिस्टरांची म्हणे पॅरिसला बदली झाली आहे. वेळच नव्हता त्यांना. दुपारच्या प्लेनने जायचंय. 15 मिनिटासाठी वेळ काढला त्यांनी. वा, बरंच की मग. बर, बाईनं सांगून ये मी आली म्हणून. गेलो असतो, पण कपडे करताना डिस्टर्ब केलेलं आवडत नाही त्यांना मी. थंड घेणार का आपण काही? हा, थोडं पाणी आण. अहो लेमन स्क्वॅश घ्या ना. आम्ही नेहमी इंग्लिश स्क्वॅशच वापरतो. इंग्लिश आपलं इंडियन स्क्वॅशची क्वालिटी म्हणजे अगदी ब्रॉटन. मिसेस ठाणेदारांच्या घरी तुम्ही कधी घेतलंय का स्क्वॅश? त्यापेक्षा देऊ नये हो की नाही हो? वा वा, बाईची भाषणं अगदी तोंडपाठ झालेली दिसत आहेत. ए, किती वर्ष आहेस रे तू इथे? झाली आता 17-18 वर्ष. वा, आणि चांगल्या वागवतात का बाई? वा, अगदी गरजासारखं. आणि लग्न झालंय का? आता त्याशिवाय का कोणी या घरात राहू देईल? बर, तर आणि बायको काय करते रे तुझी? कपडे बदलतीये, कपडे धुतीये. मग काय घेणार आपण? नाही, मिसेस गर्द्याने येऊ दे. मग पण पगार काय देतात रे बाई तुला? पगार? हा पगार 1 तारखेला सगळा पगार त्यांच्याच हातात देतो मी. खर्चाला देतात थोडा थोडा. वा, फारच विश्वास दिसतोय बाईंच्यावर. ए, आणि काम काय काय करतोस रे? आता जे पडेल ते. आपलंच घर म्हटल्यावर नको का करायला? ए, मग आम्हाला पण दे ना एक तुझ्यासारखा. माझ्यासारखा मी शिकलो पाहिजे तर. तू? हा, चालेल. ए, पण दिल्लीला यावं लागेल ना? येऊ की? मिसेस गर्दे आले वाटतं. थांबा, दार उघडतो. या या या. ओ, केवढं ते लोंबकळतंय झुंबर दारात. माझे केस विस्कटले ना. तरी बरं घाईत मी हेअरडू नाही केला, मोडलाच असता. अरे रे रे रे. अहो पण बाकी तुझी साडी मात्र छान आहे. हा, या आहेत. हॅलो नलिनी, हाऊ आर यू? How are you? सो कॉंग्रॅच्युलेशन्स, मिस्टर गुप्ते जॉईंट सेक्रेटरी झाले ना. दिल्लीला झाली का ट्रान्सफर? ओ, व्हॉट अ पिटी. ए, काय ग? म्हणजे आम्ही दिल्लीहून चाललो आणि तुम्ही तिथे चालला. आम्ही असताना यू शुड हॅव बीन देअर. ओ, वी वर म्हणजे सच जॉली क्राऊड. आणि सडनली ट्रान्सफर झाली. तशी यांना इन्फॉर्मेशन होती, पण ट्रान्सफर म्हणजे आय वॉज सो बिझी यू नो. ए, तुझ्या बाईंना सांग मिसेस गार्डे आले आहेत म्हणून. हो हो, बसा आपण. अगं, आफ्टर ऑल वी आर गोइंग टू पॅरिस, नाही का? तेवढ्यात फ्रेंच शिकून घेतलं. इट इज सच म्हणजे गोड लँग्वेज. बॉन्जू मोसिये पार्ले वू फ्रान्से.
फॉर्मिडाबल तसं पुष्कळच यायला लागलंय मला. म्हणजे आय नो इंग्लिश, आता फ्रेंच, शिवाय इटालियन पण शिकणार आहे मी. खरं तर मराठीच मला तितकंसं, म्हणजे आय एम नॉट, यू सी. हो ग, हे पण आई वडील काय करतात तुझे? वाईलाच असतात, तिथे वाडा आहे आमचा जुना. वाईला? तुला काय करायचंय? अहो आम्ही मूळ वाईचेच. तुमच्या वाड्याचं नाव काय? जांभेकरांचा वाडा. हा हा हा, म्हणजे जांभेकर भटजींचा. ते वडील होय तुमचे? तुला काय करायचंय पण? लुक ॲट हिम, सारखं ही इज म्हणजे लुकिंग ॲट मी. बाई कुठे आहेत तुझ्या? माझ्या बाईना कपडे बदलतायत. नाही म्हणजे अहो ही घरी वाईच्या जांभेकर भटजींची दुर्गी आणि मराठीचं म्हणे मला तितकंसं आय एम नॉट यू सी वॉट करते. बरं काय घेणार आपण, गरम का थंड? मेर्सी मेर्सी. ओ माय गॉड, माझ्या तोंडात ना आता सारखं फ्रेंचच येतंय. बाईंना सांग मी आलीये म्हणून. आता एवढ्यात येतीलच. कपडे बदलताना पुन्हा पुन्हा तेच सांगू नकोस. मग थंड सांगतो. हा, मला थोडस पाणी आहे. मला पण थोडस ॲव आण. ॲव? अय्या, या फ्रेंचच्या स्टडीमुळे ना सारखे फ्रेंचच शब्द येतात. अगं ॲव म्हणजे फ्रेंचमध्ये वॉटर, पाणी. कोलन वॉटरला नाही का आपण ॲव दी कनॉ म्हणत. मग आपल्याला कसलं वाटर पाहिजे, कोलन वाटर का बुलन वाटर? बुलन बुलन वॉटर. आपण गरम सुटाला उलन सूट म्हणतो आणि तापात डोक्यावर थंड थापतात ते कोलन वॉटर म्हणून म्हणतो. थंड पाणी का गरम पाणी, कोलन वॉटर का उलन वॉटर? बाईंना सांग म्हणावं आम्हाला फार वेळ झाला येऊ. नलिनी, उन्हाळा फारच आहे नाही यंदा. मसुरीतनं सुद्धा फारच हॉट होतं. हे आम्ही बाई उटीला गेलो होतो. आम्ही माथेरानला गेलो होतो. नाही 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 नाही, आम्ही म्हणजे बाई गेल्या होत्या, आम्ही इथेच. बाकी आम्हाला रजा मिळणं म्हणजे बरीच कठीणच. I really wonder why he's poking his dirty nose आपलं ज्यात त्यात. अरे तू पाणी नाही आणून देणार होतास? ॲव? हो ॲव राहिलंच. ओ गॉड, मला फक्त 15 मिनिटं वेळ आहे म्हणून आय हॅड वॉर्न्ड हर. ए हॅलो, ए आय एम सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. हाऊ क्यूट. ए, मी पुरुष असते ना तर मानती तुझ्याशीच लग्न केलं असतं. अगं पण मिस्टर दिसत नाहीत ते कुठे तुझे? हे भेटले नाहीत तुम्हाला? मग दार कोणी उघडलं? तुझा तो सर्वंट होता की? ए, पण फार एफिशियंट आहे ग. म्हणजे रामा गेलाच नाही अजून? मगाशीच मेला निघाला होता. सर्वंट चांगला आहे पण जरा जास्तच बोलतो. म्हणजे इफ यू डोंट माइंड म्हणून आपलं सांगितलं. हे का? तुम्हाला काही बोलला का तो? का आचरट आहे बेटा, ज्यात त्यात तोंड घालतो. दॅट्स एक्झॅक्टली. म्हणजे मी म्हणत होते ना, आमच्या साहेबांना हे असलं मुळीच आवडत नाही. माताई, आओ माताई. या या मम्मी, या मिसेस कडवेकर. कसलं उगाच मिसेस आणि फिसेस, सरळ आपलं मामी म्हणायचं बघा. मग काय नलिनी, हाऊ इज युअर हजबंड? Oh, he's such a naughty boy. As usual, you know. ख्रिश्चन काय होय की फारसी आहे? नाही हो, ही वासंतिका गर्दे आणि ही नलिनी गुप्ते. मराठीच म्हणा की मग ते आपलं भाषा बोलायचं सोडून साहेबाचं भाषा कशाला बोलतात काय की? मी तर कानडी असून मराठी तिचं छान बोलते आणि हे असं काय हो? हा, ते
ब्लाऊजला हात शिवायच्या आधीच घालायचं काही कशाला म्हणते मी. फारच साध्या आहेत, नाही? असं एकदम बोलू नये मम्मी. हे राहत आला काय हो, आमचं बोलणं म्हणजे एकदम कंट्री आहे बघा. मामी या आता पॅरिसला चालल्या बरं का. म्हणजे इंग्लंड काय त्याला लांब की हो, पण तिकडं सगळं म्हणजे भ्रष्टाचार बघा. आमचं भाजी असते की तिकडे लंडनला. आपली भाची आणि लंडनला असते. तर हो, म्हणजे भावाची मुलगी आमचं भाची जावई म्हणजे ICS बघा, उपेंद्र व्यंकट यंकमर्डी ICS म्हणतात बघा त्याला. हो का? ICS का? मग why don't you बसत नाही? बसा ना आपण. रविवार सकाळ म्हणजे घर सोडून गावभर हिंडायचं वेळ काय हो. घरी सगळं पुरुष माणूस रजा म्हणून आणि बाई माणूस काही यल्लामासारखं घाट वाजवीत गावभर फिरायचं काय. पण विलायत म्हणजे सगळं अंडी गिंडी भ्रष्टाचार की हो, अरिष्ट. माताई हे अळूवडी आणलंय बघा. तुमचं मालक म्हणालं नाही का त्या दिवशी, मामी अळूवडी फार दिवस केलं नाही बघा म्हणून अळूवडी आणलंय. आणि ह्या काय एकटंच चाललंय काय काय ते का. छे छे, यांचे यजमान देखील मोठ्या पगारावर आहेत. 3000 रुपये कमवतात महिन्याला. आता ओव्हरसीज अलाउन्सेस धरून 4000 होती. म्हणजे तसं नाही, पण यु नो 4000 महिन्याला म्हणजे जिवंत आहे की हो यजमान. मग कुंकू का नाही लावत हो 2 पैशाचं. आमचं यजमान 116 रुपये मिळवतंय तर मी चांगलं कपाळवर कुंकू लावते की. आणि तुमचं एवढं 4000 ते 2 पैशाचं कुंकू महाग काय हो. ओ पुअर डिअर, रागावू नका हं. पण नवऱ्यांच्या जीवावर किती दिवस जगणार तुम्ही? मग तुम्ही इलाजला जायचं काढलंय ते कोणाच्या जीवावर हो. ते 4000 रुपये आणते ते काय एकटाच खाताय काय घरात बसून. हे काय हो बापूसाहेब, बघा किती साधं आहे ते. पाणी घेऊन आलं बघा. आम्ही कोल्ड कॉफी घेणार काय? माझा उपवास की हो आज. चला जाते मी अळूवडी आणलंय. आणि मी या बापूसाहेबाचं फारसं बघत बसलं तर संध्याकाळ होईल. ओ माय गॉड. अगं सर्वंट नसून त्या मालतीचे मिस्टर आहेत. पुन्हा ग नलिनी, मालतीचे मिस्टर आहेत हे. हा, पाणी. आणलं त्यामो. आपण उगीचच तकलीफ घेतली. वा वा, याच्यात तकलीफ कसली? बायकांनी कामं करायची आणि नवऱ्यांनी पेटात आपले बडवीत हिंडायचे. ते दिवस गेले आता. मी देखील साहेबांना हेच म्हणते. बाकी खरं सांगू का, मी केव्हाच ओळखलं होतं तुम्हाला. बरोबरच आहे. अहो काही झालं तरी वाईचं पाणी आहे आमच्या. बर, आपण बसा बोलत. अहो घरात खूप कामं पडली आहेत हो. ऑफिसचं काम देखील घरात आणता का हो? कसलं ऑफिसचं काम हो, आपली घरातलीच कामं. सर्वंट प्रॉब्लेम का कठीण झालाय. आणि बरं मिळतात ते म्हणजे ते पोक डर्टी नोज आपलं त्यात. आय एम सो सॉरी. म्हणजे मला म्हणजे व्हॉट आय ऍक्च्युली ना, तुम्ही देखील ना अगदी युवेर म्हणजे. नाही हो, पण एक सर्वंट टिकेल तर शपथ सारखं लक्ष द्यावं लागतं. बरं, आम्हाला त्या मिसेस तेंडुलकरांसारखं जमत नाही. नोकरांच्या भरोशावरती दिवसभर घर टाकून बॅडमिंटन खेळत फिरायचं. आणि तेच ते पाटणकर पहा, बायका मुलांना सुद्धा आंघोळ घालतात. आमच्या साहेबांना तर कप सुद्धा धुता येत नाही चहाचा. अगं तुम्ही काय ऐकताय त्यांचं? चेष्टा करतायत ते तुमची. अहो तुम्ही आज जा बघू.
अजून आंघोळ देखील झालेली नाही. हे अगं असं काय करतेस खरंच. आणि नवरा बायकोनी मिळूनच कामाची जबाबदारी घेतली पाहिजे की नाही. आणि घर काय आपलं एकट्या बाईचं असतं. कसं बोललात तरी मी हिला सारखं सांगत होतो, नुसती कॉफी काय देतेस, इडली करू पाहिजे तर. तोंड पा इडली करणाऱ्याचं. ओ जीसस, तुम्ही इडल्या पण करता? मग त्यात काय कठीण आहे. हाऊ वंडरफुल. ए मी कॉफी आणते हं. थांब मी आणतो. नको. बरं राहिलं. ओ आय एम सो सॉरी हं. यान सुद्धा हा. काय झालं हो? काही नाही. अगं बाई तुमच्या डोळ्यांना पाणी आलं का हो. अहो पण खरंच हं, आम्हाला इन्सल्ट नव्हता करायचा तुमचा. अहो पण तुम्ही काय इन्सल्ट करणार माझा, त्याने इन्सल्ट करून पाठवलंय. ए, मानती आली वाटतं. अहो पण तिला सांगू नका यातलं काही. एक कॉफी घे का नलिनी. अगं खरंच सांगायलाच विसरले मी. कॉफी ना नाही नकोय मला. मग चहा करून आणून देऊ का? नाही नाही नको नको. अहो पण आपण उभे का, बसा ना. पुरुषांच्या पुढे बायकांनी उभं राहायचं असं होतं पूर्वी, पण आता काळ बदललाय. असू दे. इश्श, काय झालं तरी पुरुष ते पुरुष आणि बायका त्या बायका, नाही का ग नलिनी? अर्थात. एक आणि नवरा घरी बसला ना म्हणून ती बायकोने छळायला नको. ए कोणी छळलं का नवऱ्याला. छळलं नाही ग, त्या आपलं एक जनरल तत्व सांगत होत्या. होय ना हो? हो हो हो. बर चहा आणू मग? नाही नाही नको. चहा कॉफी ना सध्या जरा नकोशीच झालीत मला. मला सुद्धा नकोशी होते कधी कधी. हा पण तुम्ही म्हणता त्या अर्थाने नाही. हा इश्श, मग काय खावंसं वाटतं तुम्हाला? भजी करू? अय्या अहो तुम्ही कसं ओळखलं. आमचा संजीव झाला होता ना तेव्हा सारखी भजी खावीशी वाटायची. नाही नाही तिला हे खरंच. मुलं कुठे गेलीत तुझी. ट्रिपला. वज्रेश्वरी का कुठे? पाहिलंच हे यांचं घरातलं लक्ष. 8 दिवस झाले सुट्टीत आत्याबाईंच्याकडे गेली आहेत कोल्हापूरला. अगं तुला सांगून गेली असती, आम्हाला कशाला सांगतील. ए बरं मी जाते हा. झाली 15 मिनिटं. बसा हो, मी आलोच. अगं कॉफी नको तर मग दुसरं काही घेणार का. ए मला निघायला पाहिजे हा. यानंतर तुझे मिस्टर भजी करायला घेणार, मग उशीर होईल. अगं त्यांचं काय ऐकताय तुम्ही. नुसतंच आवडपणा चालवलंय. इतका चांगला नवरा मिळायला भाग्य लागतं. शिवाय त्यांना ॲप्रिसिएशन किती आहे. मी नवी साडी नेसलीये त्यांना लगेच कळलं. आमच्या साहेबांच्या लक्षात देखील आलं नसतं. जाऊ दे. खरंच भाग्यवान आहात हा तुम्ही मालतीबाई. इतका प्रेमळ नवरा मिळाला. नाही तर आमच्या त्या क्लबातल्या बायका मेल्या एक दुसरीचे सर्वंट्स पळवतात. हे मानती, पण तर जशी नवरे पळवायची सोय असते ना तर तुझ्या नवऱ्याला मी नक्की पळवलं असतं. पळवून का. अगं शुद्धच आवडपणा चालवलंय त्यांनी. आणि कुठल्या बाईला नवऱ्याने असली कामं केलेली आवडतील. सत्य आहे. थांबा फोन वाजला वाटत बघतो मी. हॅलो कोण? मिसेस करते? हो थांबा आहेत का, देतो त्यांना फोन. हॅलो कोण? साहेब उठले? आले हा. इतक्या उशिरा? अहो रविवारी काही झालं तरी ते 11 वाजल्याशिवाय उठतच नाही. हो आले मी. ए अच्छा, इडली ऑफर केल्याबद्दल थँक्स हा. मी निघते. येणार का नलिनी? हो चला. हे निघतो का मानती आम्ही. ते या मग परत. गेल्या एकदाच्या. बर बाईसाहेब आता आपला काय हुकूम, काय करू मी? हात जोडते. आंघोळीला जाऊ? नको. हॉल झाडू? नको. मग काय करू मी? थांबा. वाजवा ही पेटी.
काय पेटी वाजवायची आहे ती एकटे बसून वाजवा, ती भूतावळ नको. अगं ते भूतावळ मी का जमवतो का? सांग बरं. बर ते जाऊ दे. मला सांग, तू कधी असे छान कपडे घालून ऐकायला बसलीस माझी पेटी? फार नाही, आठवड्यातून एकदा, फक्त रविवारी सकाळी. बर काय ऐकायची इच्छा आहे बाईसाहेबांची? काहीही चालेल. वा वा, एक मिनिट हा. पाहिलं, ही एका रविवारची कहाणी आहे. मी अशी पेटी वाजवतोय, ती असे छान कपडे घालून ऐकते आहे. रविवार सकाळ आहे, आंघोळीची घाई नाही, काही नाही. ह्यापेक्षा सुखी संसार तो काय आहे? आमचा जसा सुखी संसार सुरू झाला तसाच दर रविवारी तुमचाही हो. यांतुदेव गणा सर्वे पूजामादाय पार्थिवीं इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च. शरद तळवलकरांची ओळख करून दिली आणि त्यांच्याबद्दल सांगायला सुरुवात केली. तर फुलं एकदा म्हणाले, हो हो हे ग्रहस्थ चांगलेच असतात. तर वसंतराव म्हणाले, का हो तुम्हाला कसं काय कळलं? ते म्हणाले, साधी गोष्ट आहे, त्यांचं नाव आहे शरद तळवलकर. कुठे काना नाही, मात्रा नाही, अनुस्वार नाही, वेलांटी नाही, असा हा माणूस एकदम सरळच असणार नाही का? या दाखवणं मानवराच्या कन्या त्या दिसायला सुंदर. पुलंनी जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा म्हणाले की ही मुलगी बापाचा डोळा चुकवून जन्माला आलेली दिसते. हे पिक्चर पडलं ते चालू. तर फुलं म्हणाले, बरोबर आहे, नावाप्रमाणेच तर तेवढं चालणार, आज और कल. मुलाखत घेतो त्यांना विचारले मानप्रमाणे की वर्मा तुम्हाला कुठे भेटले? तर त्या सांगण्यासाठी टाळा करतो होत्या. मुलं म्हणाले, अरे सुधीर, तिच्या वर्मावर हात नको घालून बाबासाहेब पुरंदरे आणि मुलं भेटली. बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की तुम्ही काय खूप विनोदी लेखक, त्याच्यामुळे तुम्ही आणि तुम्ही आणि सुनीताबाई रोज घरामध्ये खो खो हसत असत. तर तुला म्हणाले, तुमच्या घरात तुमच्या मिसेस तलवार आणि तुम्ही ढाक असे दिवसभर ढाक आणि तलवारी खेळ खेळत असत होते. कवितेचं नाव आहे मी फुलं ते. मी एकदा आळीत गेलो, चाळ घेऊन बाहेर आलो. मी एकदा आळीत गेलो, चाळ घेऊन बाहेर आलो, तोंडात भरली सर्व चाळ. मी तर मूर्खाचा वाचा, कधी पायात पाडतो चाळ, उगीच नसतो सोडून ताळ. वजन भारी उडते गाळण, पायाचीही होते चाळण. गाळणी घेऊन जातो घाम, चाळणीमधून चालतो दाम. चाळी बाहेर दुकान माझे, चाळी बाहेर दुकान माझे, विकतो तेथे हसणे जाते. खुदक नसण्याचे पैसे 8. बरं का, खुदक नसण्याचे पैसे 8 आणि खो 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 ते 160. खो 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 ते 160. हसवण्याचा माझा धंदा, कुणी वंदा कुणी निंदा. हसवण्याचा माझा धंदा, कुणी वंदा कुणी निंदा. कुणा कुणाला पडतो पे, याला का नाही लागत ठेस. कुणा कुणाला पडतो पे, याला का नाही लागत ठेस. हा लेकाचा शहाणा की खुळा, मग मी मारतो मलाच डोळा, मग मी मारतो मलाच डोळा. त्यांनी 2 व्यक्तींना मनोमनी आपले गुरु मानले. त्यांचे मनोगत त्यांच्या शब्दात सादर करत आहे मंगला अनिशा. चालविसी हाती धरून या. माझ्या मानसपूजेच्या पंचायतनात चार्ली चॅप्लिन आणि रवींद्रनाथ टागोर यांची प्राणप्रतिष्ठा केव्हा झाली तो मुहूर्त मला आठवत नाही. पण एखाद्या लहान मुलाने आपल्या घरातील
वडीलधाऱ्या माणसाचे बोट धरून चालावे तसा मी या 2 महाभागांची अदृश्य बोटे धरून चालत आलो. नाट्य, संगीत, साहित्य अशा क्षेत्रात हिंडताना त्यांच्या बोटाला धरून मी कधी चाललो याचे भान उरले नाही. ते मला काही शिकवतायत आणि मी काही शिकतोय याची कधी जाणीवही झाली नाही. त्यांचे आणि माझे गुरु शिष्याचे नाते नव्हते. रवींद्रनाथ टागोर आणि चार्ली चॅप्लिन मला हाती धरून चालवणारे सांगाती वाटले. आपणासारखे तात्काळ करणाऱ्या त्यांच्या प्रतिभाशक्तीला मी कधी शरण गेलो ते माझे मलाही कळले नाही. हे जीवनमूल्य आहे आणि त्याची प्रचिती मला या थोर कलावंतांच्या कलानिर्मितीचा आस्वाद घेताना मिळाली. आज वयाची 500 वर्ष ओलांडली तरी त्या आनंदाला मी पारखा झालेलो नाही. हा आनंद मला किती प्रकारांनी मिळाला त्याचे गणित मला मांडता येणार नाही. मानवी जीवनातल्या सुखदुःखांशी एकरूप होऊन कलानिर्मिती करणाऱ्या चॅप्लिन आणि रवींद्रनाथ यांच्यामुळे मला हा लाभ झाला. जीवनात वाटायला येणाऱ्या कारुण्याच्या दर्शनातून एकाने हास्याचे मळे फुलवले तर दुसऱ्याने सुखदुःखाच्या शेकडो गीतातून, कथातून, चिंतनातून माणसातल्या सर्व छटा अनुभवास आणून दिल्या. जीवनातल्या निरनिराळ्या प्रसंगी त्यांच्या कलानिर्मितीतून त्यांनी दुःखितांबद्दल मनात सहानुभूतीचा झरा निर्माण केला. त्या दोघांनीही भरभरून आनंद दिला. आजही पावसात भिजून कुडकुडणारं कुलंगी कुत्रं पाहिलं की त्या कुत्र्यासारखंच भुकेनं व्याकुळ झालेला, केविलवाणा डोळ्यांनी जगाकडे बघणारा चॅप्लिन दिसायला लागतो. धनदांडग्यांकडून सतत बदलला जाणारा, नाना कृत्या करून स्वतःची सुटका करून घेणारा, पोराबाळांना पोटभर हसायला लावणारा आणि थोरांना हसता हसता अंतर्मुख करणारा हा विदूषक आपल्या एकापेक्षा एक सरस चित्रपटातून साऱ्या जगाचा नागरिक झाला. हे विश्वची माझे घर या भावनेने जगलेला, सीमेत राहून असीम असलेला दुसरा महामानव म्हणजे रवींद्रनाथ टागोर. माणुसकी हे मूल्य जपणाऱ्या एकाच नाण्याच्या या 2 बाजू. जेव्हा जेव्हा माणसाकडून या मूल्यांवर आघात होतो तेव्हा अस्वस्थ होणारे आणि ही अस्वस्थता आपल्या कलानिर्मितीतून माणसांच्या प्रत्ययाला आणून देणारे हे थोर कलावंत. चॅप्लिनच्या चित्रपटातला एक प्रसंग मला आठवतो. अन्न, पाणी, निवारा यांच्या शोधात भटकणाऱ्या गरिबीखेरीज दुसरा कुठलाही गुन्हा नसलेल्या या दरिद्री नारायणाला पोलीस पकडून तुरुंगात टाकतात. तुरुंगातील पगारी पादरी बाबा तेथे त्याला कोठडीत भेटायला येतात आणि देवाची करुणा भाग असा उपदेश करायला लागतात. त्यावेळी हा बेघर बेवारशी अर्धपोटी भटक्या पादरी बाबांना विचारतो, कशासाठी देवाची करुणा भागायची? पादरी बाबा सांगतात, तुझ्या आत्म्यासाठी. तेव्हा हा म्हणतो, आत्मा तो तर देवाच्या मालकीचा आहे, त्याची काळजी त्यानेच घ्यावी. पादरी बाबा हैराण होऊन म्हणतात, अरे देवाचा कोप होऊ नये म्हणून तरी क्षमा माग. चॅप्लिन चटकन म्हणतो, पादरी बाबा माझं भांडण देवाशी आहे, देवाशी नाही माणसांशी आहे. जीवनात कुरूपता निर्माण करणाऱ्या माणसाचं चॅप्लिनने लक्षावधी लोकांना हसवत हसवत चित्रपटातून दर्शन घडवलं. रवींद्रांनी हजारो गाणी, कथा, कादंबऱ्या, नाटकं या प्रकारच्या निर्मितीतून मानवी जीवनातील सुखदुःखे रंगवली. श्रीनिकेतन हे कृषी विद्यापीठ निर्माण केले. मनुष्य प्राण्याचा सर्वांगीण विकास घडवायला ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृती एकत्र नांदायला पाहिजेत असा आग्रह धरला. चॅप्लिन काय किंवा रवींद्रनाथ काय दोघांनी आपापलं जीवन संगीत अलग अलग रागात आळवलं, पण दोघांचाही मूळ पिंड कलावंतांचा. जीवनातील कुरूपता नष्ट व्हावी आणि जीवन सुंदर व्हावे याचा या जीवनाचं दोघांनी तितकाच उत्कट ध्यास. मला आकर्षण वाटले ते या त्यांच्या ध्यासाचेच. आयुष्याच्या गेल्या 500 वर्षाच्या वाटचालीत मला जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रात आनंद निर्माण करणारे असंख्य आनंदयात्री भेटले. माझ्या मनाला यातना देणाऱ्या माणसांपेक्षा मला आनंद देणाऱ्या सामान्य आणि असामान्य माणसांची संख्या शेकडो पटीने जास्त भरेल. या आनंदाचा स्वीकार करताना आपल्याही हातून
माणसाला आनंद देणारी कृती निर्माण व्हावी ही इच्छा माझ्या मनात सदैव जागृत राहिली. आयुष्य ही एक मैफिल झाली. आता या मैफिलीत भैरवीची आलापी सुरू झाली आहे. जीवनाने मला खूप दिले, त्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञता दाटून आलेली आहे. अखेरच्या दिनी म्हणून म्हणतो, इतुके सांगुनी जावे, जे जे काही पाहिले ते ते लाभले, त्याला तुलना नाही. मनात कुणीतरी लपला ग, तुझ्या मनात कुणीतरी लपला ग, तुझ्या मनात. वासगीवरती प्रयत्न करतोय. माणिक बाई असल्या अप्रतिम जागा घेतल्या, तेवढं काही जमणार नाही. प्रयत्न विनोदी होते हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. एकदा पुलंना काही बायकांनी आमंत्रण दिलं. तिथे त्यांची ओळख हे विनोदी आहे असं करून दिलं. त्यानंतर एका बाईंनी त्यांना चहा पाहिजे का असा प्रश्न केला. पुलं म्हणाले की माझी परिस्थिती खूपच नाजूक होती, कारण मी हो किंवा नाही म्हटलं तरी बायका हसायच्या तयारीत होत्या. परिचयच असा करून दिला आणि मी काहीही म्हटलं तरी अय्या किती विनोदी वाटतात नाही अशा सूचना कानावर पडायच्या. जसं मी माझी ओळख हे गायक आहे अशी करून दिल्यावर मी उठलो तर गायला उठलो असंच सगळ्यांना वाटणार. घाबरू नका, मी तसं काही करणार नाही. पुलंचा भाई सिनेमा ज्यांनी पाहिला आहे त्यांना त्यांच्या जीवनाची पूर्ण कल्पना येईल. ते उत्तम लेखक तर होतेच, पण त्यांची संगीतात सुद्धा रुची होती. वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी सारख्या विख्यात गायकासोबत
त्यांची मैफिली असायच्या. त्यांची बरीच पुस्तकं मी वाचली. त्यातली 2 पुस्तकं, बटाट्याची चाळ व अपूर्वाई, मला खूप प्रभावित करून गेली. बटाट्याची चाळ पुस्तकांमध्ये एक छोट्या ग्रुपचं वर्णन भ्रमण मंडळ मध्ये केलेलं आहे. ट्रॅव्हल यू मस्ट साल म्हणत ही मंडळी मुंबईहून पुण्याला निघतात. तिथली एक घटना सांगतो. अशी घटना तुमच्या आयुष्याच्या सुद्धा प्रवासात घडली असेल. काशीनाथ नाडकर्णीच्या मुलांनी व्हिक्टोरिया आणली. आधी पेटारे आणि ट्रंका चढवा, एक सूचना. छे आधी तुम्ही बसून घ्या, दुसरी सूचना. असं करा कोचरेकर मास्तर तुम्ही चढा. नको त्रिलोकेकर शेठ तुम्ही चढा टिफिन कॅरियर घेऊन. त्यापेक्षा बाबू काकांना बसू द्या. बाबू काका गळ्यातली पिशवी काढा. नाडकर्णी हॅटचा पट्टा घट्ट करा. कोचरेकर मास्तर पाण्याची पिशवी गळते तुमची. व्हिक्टोरिया सुरू झाल्यावर कोचरेकर मास्तरांनी व्हिक्टोरिया वाल्याशी सुसंवाद करायचा प्रयत्न केला. तेव्हापासून व्हिक्टोरिया चालवता आपण अबे हाट व्हिक्टोरियावाला गरजला. या अनपेक्षित उत्तरामुळे कोचरेकर मास्तर टचले. पण हे उद्गार समोरच्या हातगाडीवाल्याला उद्देशून होते हे लक्षात घेऊन त्यांनी सुटेचा निश्वास काढला. या प्रवासाचं मनोरंजक वर्णन शेवटपर्यंत सर्वांना हसवत ठेवतं. तसेच अपूर्वाईमध्ये पु ल जेव्हा युरोपला प्रवास करतात तेव्हा रेस्टॉरंटमध्ये ते वेटरला विचारतात, व्हॉट इज हॉट, गरम काय आहे. तो त्याच्या वरचा पंखा सुरू करतो. त्याला वाटतं यांना उकाळा खूप जाणवतोय. व्हॉट इज हॉट. मराठी आणि इंग्लिश उच्चारामध्ये सुद्धा किती फरक आहे यांचं पुलंनी छान वर्णन केलं आहे. ते लंडनमध्ये एका मेट्रो स्टेशन तिकीट काउंटरवर आपल्या टिपिकल मराठी इंग्लिशमध्ये प्लीज गिव्ह मी 2 tickets ऑफ पिकॅडिली सर्कस असं म्हणतात. तिकीट देणारा गृहस्थ टेक युअर फॅन म्हणतो. 2-3दा विचारल्यानंतर तो म्हणतो ओ यू मीन पिकॅडिली सर्कस आणि मग तिकीट देतो. अपूर्वाईमध्ये युरोपचा टूर, नंतर पूर्वरंग पुस्तकात पूर्वेचा म्हणजे जपान, इंडोनेशिया, सिंगापूरचे वर्णन आहे. त्याचं ती फुलराणी नाटक जे पिग्मॅलियन नावाच्या बर्नार्ड शॉच्या पुस्तकावर केलेलं आहे खूप प्रसिद्ध झालं. मी खूप वर्षापूर्वी सतीश दुभाषी व भक्ती बर्वे यांनी अभिनय केलेलं हे नाटक पाहिलं. त्यावर माय फेअर लेडी नावाचा इंग्लिश सिनेमा सुद्धा जगप्रसिद्ध झाला होता. जरी विनोदी असले तरी पुलंमध्ये एक गंभीरता कधी कधी असायची. त्यांनी म्हटलं आहे की मोठ्या गावापेक्षा मला जास्ती लहान गावात आपुलकी वाटते. मोठ्या गावाच्या स्टेशनवर कशी गडबड असते, मी पाहिलं असेल विटी मध्ये कशी गडबड असते, विटी किंवा CST आता कशी गडबड असते, सगळे आपापल्या विचारात असतात. पण लहान गावात स्टेशनवर फार कमी लोक असतात. सगळे लोक एक दुसऱ्याशी आपुलकीने संवाद साधतात आणि खरंच असं वाटतं की स्टेशन सुद्धा ट्रेनची आतुरतेने वाट पाहते. असं आपुलकीचं स्टेशन आपल्या भोगावमध्ये व्हायला पाहिजे हीच इच्छा. धन्यवाद. वेगवेगळे उतारे घेऊन मिलींनी आपल्याला खूप छान ओळख करून दिलेली फुलांची. आता ममता फुलांची मी पण ही कविता ममता सादर करतो. फुलं हे जरी विनोदी म्हणून आपण जास्त ओळखतो आठवतो तरी त्यांच्या बरंचसं वैचारिक आणि गंभीरही वाङ्मय म्हणजे लेखन त्यांनी केलेलं आहे. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी का बोलू, मीच का फोन करू, मी का नंद घेऊ, मीच का नेहमी समजून घ्यायचं. तर अशा ह्या मीपणावर पुलंनी अशी एक कविता लिहिली आहे. ती मी आता वाचते, ऐका. एकदा मीपणा विकून बघा, एकदा मीपणा विकून पहा, जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फरक
फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगतोय. बोलावे तर विचार करून, बोलावे तर विचार करून, बडबड तर सगळेच करतात, ऐकावे तर अंतःकरणाने, आरोळी तर सारेच देतात, टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात, शिकावं तर माफ करायला, शिकावं तर माफ करायला, राग तर सारेच धरतात, खळगी भरावी तर उपाशी पोटाची, खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट भरून तर सारेच जेवतात. हो, प्यावे तर दुसऱ्याच्या दुःखाचे विष, प्यावे तर दुसऱ्याच्या दुःखाचे विष, सुखाचे घोट तर सारेच घेतात. जगावं तर इतरांसाठी, जगावं तर इतरांसाठी, स्वतःसाठी तर सगळेच जगतात. ठेवावा तर शत्रूवर पण विश्वास, ठेवावा तर शत्रूवर पण विश्वास, घात तर सारेच करतात. दुःखामध्ये सुद्धा राहावं हसत, दुःखामध्ये सुद्धा राहावं हसत, वेळ तर सर्वांचीच येते. झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं, राख तर सर्वांचीच होते. झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं, राख तर सर्वांचीच होते. धन्यवाद. असा मी विषय निवडलेला आहे आणि त्यांच्या विनोदी तर ते होतच होते, काही प्रश्नच नाही. त्याच्यात सगळ्यांना माहिती आहे त्यातलाही आहे. आणि आपण जेव्हा त्यांची पुस्तकं वाचतो, भरभरून असतो, पण त्यांच्या लिखाणामध्ये एक मला जाणवलेली खासियत अशी की शेवटच्या काही ओळींमध्ये ते असं आपल्याला प्रतीत करून देतात की आतापर्यंत जे मी हसलो ते काय माझ्या स्वतःवर हसलो का माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीवर मी हसलो, इतकं करून ते आपल्याला अंतर्मुख करून सोडतात. तुम्ही त्यांचं कुठलंही पुस्तक वाचा, आता म्हणायची अपूर्वाई, पूर्वरंग, असामी तो बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि आपल्यापैकी कित्येक लोकांना ते लागू पण आहे की एका पोस्टाचा असलेला कारकुनाचा मुलगा हळूहळू मोठा होतो, शेवटी वारेनलाही जातो आणि शेवटी ते घड्याळ त्याला वडिलांचं मिळतं. त्याच्यानंतर त्याला समजतं की आपण कुठून कुठे जाऊन आपले भोजन देखील काय. अशी कुठलीही पुस्तकं तुम्ही जर का आठवत असतील आणि निश्चितच आठवत असतील तर या शेवटी जे टर्न देऊन अंतर्मुख करण्याची जी कला आहे, ते बहुतेक मगाशी जेव्हा यांनी सांगितलं की त्यांच्यावरती चार्ली चॅप्लिनचा प्रभाव होता, त्याचंही कदाचित एक त्याचं उत्तर असू शकते. त्याची पुस्तकं जशी मगाशी नाटकाचा विषय निघाला, तुझ्या दुष्पाशी, तुझ्या दुष्पाशीमधली जी नाटकातली जी पात्र आहे ते पात्र नसून त्या व्यक्ती आहेत. त्याच्यावरून आणखी एक गोष्ट आठवली की आणि कसं शेवटीच्या एका वाक्यात ते टर्न देतात तसं की तुझ्या दुष्पाशीमध्ये काकाजी एकदम एक फार असं अफलातून पात्र रंगवलेलं आहे. आणि या काकाजी नेहमी असे म्हणतात की अभि तो मैं जवान, आणि त्या श्रीमध्ये बरेच लोक आहेत की अभि तो मैं जवान. आणि तुम्ही त्यांचं गणगोत म्हणता रावसाहेबांचं जर का व्यक्तिचित्र वाचत असेल तर ते म्हणजे त्या काकाजी आणि त्याच्यापेक्षा कदाचित थोडं वरचढ असत आहे. तर मुलांना लोकांनी नेहमी विचारायचे की हे जे काकाजीचं पात्र आहे तुम्ही रावसाहेबांकडून घेतलंय का. तर त्यांचं एक शेवटचं त्या व्यक्तिचित्राचं शेवटचं वाक्य आहे की काकाजी म्हणतात अभि तो मैं जवान हूं, अभि तो मैं जवान हूं. आणि इथे तर शैशवी सापडत. तर अशा शेवटच्या वाक्यांमध्ये, शेवटच्या पॅरेग्राफमध्ये जे पूर्ण कथेला, पूर्ण कादंबरीला टर्न आणि इंटरेस्ट द्यायचा त्यांचा होता. आणि म्हणून मला असं वाटतं की विनोदापलीकडचे जे असे फुले तर त्यांचे काही वाक्य, त्यांचे काही सुविचार मी तुम्हाला सांगतो की समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. समजावण्यापेक्षा
समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा. जीवनामध्ये दुःखाला तोटा नाही तसा आनंदाला नाही, पण प्रत्येकाच्या आनंदाची ठिकाणं आणि कारणं वेगळी असतात. ती जर का शोधली तरच पुढे जाऊ. घड्याळाचं काय आणि माणसाचं काय, घड्याळाचं काय आणि माणसाचं काय, आपला तोल सांभाळण्याचा नीट राहिलं की फार पुढे जाण्याची भीती नाही आणि फार मागे पडण्याची पण भीती. औषध आणि मैत्री दोन्ही महत्वाचीच. औषध शरीराचं दुःख कमी करतात, तर मैत्री मनाचं. फरक इतका आहे की औषधाला एक्सपायरी डेट असते, मैत्रीला आपल्याला जे हवं ते मिळालं असतं तर जगाला गंमत आणि देवाला किंमत राहिली असते. आणि शेवटचं, मी मेल्यावर माझं शरीर विद्युत वाहिनी चोकून द्या, पिंड श्राद्ध काही करू नका, असे म्हणणाऱ्या सावरकरांना आम्ही कमी न बोलून सिद्ध केलं. आणि मी माझी राख गंगे यमुने नमुक ठिकाणी टाका असं म्हणणाऱ्या माणसाला मात्र आम्ही सेक्युलर म्हणतो. असे हे मुलांची दुसरी बाजू सांगावीची मला वाटते म्हणून धन्यवाद. आपल्याला शेवटच्या वाक्यात अंतर्मुख करून सोडतात. तर मला एक जस्ट आठवलं म्हणून मी धावत येते. चितळे मास्तर त्याच्यामध्ये शेवटचं वाक्य म्हणजे चितळे मास्तर मित्राच्या घरी होते, त्यांना म्हणे मी आणायला गेलो आणि आम्ही गाडीतच बसलो आणि लक्षात आलं की मास्तरांच्या पायात चपला नाही. मी वरती गेलो, म्हटलं म्हणजे कुठे चालला, नाही म्हणजे नेहमीची चरणसेवा. मग मी वरती गेलो आणि त्या मित्राच्या म्हणजे चपलाच्या खाण्यामध्ये मास्तरांच्या चपला शोधणं मला कठीण गेलं नाही, कारण कुठल्याही चपलांच्या तासा इतक्या झिजल्या नव्हत्या. म्हणजे मास्तर आपल्याला अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येतं त्या वाक्यात. तर धन्यवाद. मुलांच्या साहित्यावर आधारलेले आतापर्यंत अनुभव करू. ओके. आणि आता एक बहारदार नृत्याचा प्रोग्राम होतो आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी गाणी निवडलेली आहे ही 50 वर्षापूर्वीची आहेत, आपल्याला माहिती आहे. पण त्यातल्या बहुतेक गाण्यांवर त्यावेळी चित्रीकरण, नृत्याचं चित्रीकरण झालेलं नव्हतं. आणि आपल्या कलाकार वैशाली आणि मधुरा, अनफॉर्च्युनेटली मधुरा येऊ शकली नाही. त्यांनी आधी न कोरिओग्राफी केलेल्या गाण्यांवर सुद्धा कोरिओग्राफी करून हा डान्स बसवला आहे. तर आपण त्याचा आस्वाद घेऊ. खूप प्रयत्न केला शोधायचा, पण कुठेही डान्स नाही मिळाले. पण यांनी स्वतःच्या कौशल्यावरती त्यावरती डान्स बसवलेले आहे, त्यामुळे खरोखरच कौतुकास्पद यांचं. Thank you.
अभिनयापासून आपल्याला डान्स होतो. खूपच छान वाटलं. आणि नाचऱ्या मुलाचं काय बोलायचं, मला तर तिच्यापासून नाच बसू वाटत. आपण सगळ्यांनीच शालेय जीवनामध्ये हा केव्हा ना केव्हा तरी केलेला आहे. ती आठवण सगळ्यांना झाली असेल. थोडंच मध्ये शरदचंद्र पाटील एक आठवडा झाला आम्हाला इथे येऊन. त्याच्या अगोदर मी MSCB नोकरीला होतो आणि 77 साली वरोऱ्याला होतो. तर वरोऱ्याला यांचं स्नेहसंमेलन व्हायचं, त्याच्यामध्ये पु ल देशपांडे, त्याच्यानंतर वसंतराव, त्याच्यानंतर त्यांचं जोशी, हे सगळे लोक तिथे जमून स्नेहसंमेलन करायचे. फेब्रुवारी 14 तारीख त्यांची ठरलेली असायची. तर हे 3 वर्ष मी तिथे त्यांचा सगळं बघत होतो ते. आणि मी MSCB नोकरीला असल्यामुळे जे नारायणाची भूमिका आहे ती माझ्याकडे असते. लाईट बघ हे बघ, संध्याकाळी त्यांचा प्रोग्राम असायचा. तर नोकरीनिमित्त मला ते सगळं अनुभवायला मिळालं. आणि इतका धमाल असायची तिथे, सांस्कृतिक कार्यक्रम इतका जोरात असायचा काही विचारू नका. तर 3 वर्ष माझे इतके सुंदर गेले तिथे की काही विचारू नका, अगदी मस्त. तर मी पु ल देशपांडेंना असं पर्सनली भेटलेलो आहे, बाबा आमटेंना भेटलेलो आहे. तर हे सगळे, आणि बाबा आमटे त्यांचा जो आश्रम आहे तिथेच होत आहे. तर MSCB असल्यामुळे त्यांचं इंट्रोडक्शन जरा जास्त होतं. त्याच्यानंतर एक दुसरी गोष्ट, माझे सासरे डॉक्टर गजाननराव देशपांडे ते मध्य प्रदेशमध्ये अंबिकापुरमध्ये असायचे. तर आणि त्यांचा मराठीशी काही जमन नाही, परंतु त्यांनी काय केलं होतं की हे किर्लोस्कर स्त्री आणि तिन्ही मासिकं बोलवायची. बोलल्यानंतर हे जे पूर्वरंग आणि अपूर्वाई हे प्रसिद्ध होण्याच्या अगोदर या मासिकामध्ये त्यांचे लेख यायचे दर महिन्यामध्ये. तर ते 77 साली वरोऱ्याला होतो. तर वरोऱ्याला यांचं स्नेहसंमेलन व्हायचं, त्याच्यामध्ये पु ल देशपांडे, त्याच्यानंतर वसंतराव, त्याच्यानंतर त्यांचं जोशी, हे सगळे लोक तिथे जमून स्नेहसंमेलन करायचे. फेब्रुवारी 14 तारीख त्यांची ठरलेली असायची. तर हे 3 वर्ष मी तिथे त्यांचा सगळं बघत होतो ते. आणि मी MSCB नोकरीला असल्यामुळे जे नारायणाची भूमिका आहे ती माझ्याकडे असते. लाईट बघ हे बघ, संध्याकाळी त्यांचा प्रोग्राम असायचा. तर नोकरीनिमित्त मला ते सगळं अनुभवायला मिळालं. आणि इतका धमाल असायची तिथे, सांस्कृतिक कार्यक्रम इतका जोरात असायचा काही विचारू नका. तर 3 वर्ष माझे इतके सुंदर गेले तिथे की काही विचारू नका, अगदी मस्त. तर मी पु ल देशपांडेंना असं पर्सनली भेटलेलो आहे, बाबा आमटेंना भेटलेलो आहे. तर हे सगळे, आणि बाबा आमटे त्यांचा जो आश्रम आहे तिथेच होत आहे. तर MSCB असल्यामुळे त्यांचं इंट्रोडक्शन जरा जास्त होतं. त्याच्यानंतर एक दुसरी गोष्ट, माझे सासरे डॉक्टर गजाननराव देशपांडे ते मध्य प्रदेशमध्ये अंबिकापुरमध्ये असायचे. तर आणि त्यांचा मराठीशी काही जमन नाही, परंतु त्यांनी काय केलं होतं की हे किर्लोस्कर स्त्री आणि हे तिन्ही मासिकं बोलवायची. बोलल्यानंतर हे जे पूर्वरंग आणि अपूर्वाई हे प्रसिद्ध होण्याच्या अगोदर या मासिकामध्ये त्यांचे लेख यायचे दर महिन्यामध्ये. MSCB प्रकार दाखवतो. MSCBची वय करू नये. तर ते जे लेख होते ते लेख त्यांनी कापून त्याचं एक पुस्तक बनवलं होतं. तर ते पुस्तक माझं लग्न झाल्यानंतर बरेच वर्षानंतर मी जेव्हा सासरी गेलो तेव्हा मला ते त्यांनी शिकवलेलं ते पुस्तक मिळाल्यानंतर मी ते पुस्तक घेऊन आलो. त्याच्यानंतर माझ्या अनेक बदल्या झाल्या. बदल्यानंतर शेवटची बदली आमची पुण्याला झाली. पुण्याला झाल्यानंतर मी विचार केला की हे पुस्तक घेऊन पुलंच्याकडे जायचं. तर मी ते पुस्तक घेतलं, पुलंच्याकडे त्यांच्या घरी गेलो. परंतु
त्यांची तब्येत फार खराब असल्यामुळे मला काही त्यांची भेट घेऊ देता आली नाही. सुनीताबाईंनी काही भेट घेऊ दिली नाही. हे माझ्या मनात शंका राहिली. बस. इतका सुंदर सगळ्यांनी कार्यक्रम सादर केला. त्या सगळ्या कलाकारांना, त्याच्या मागच्या संयोजकांना आपण जोरदार टाळ्यांनी पहिल्यांदा. मला असं वाटतं की आज जर पुढं इथे असते ना तर त्यांनी सुद्धा आपल्याला शाबासकी दिली असते. आता यात मोलाचा वाटा पहिल्यांदा मेन्शन करायचं म्हणजे आपले रत्नाकर कपिलेश्वरजी आणि सुधाकर कुलकर्णीजी यांना या संबंध विषयामध्ये इतकी रुची आणि इतकी पॅशन आहे आणि त्यांचा अनुभव एवढा आहे की त्यांनी ती खूप छान छान आणि काही म्हणजे रेअर गाणीसुद्धा निवडून त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. त्याच्यासाठी त्यांना असलेलं टेक्निकल ज्ञान हे फारच महत्त्वाचं होतं. सो लेट अस गिव्ह हिम अ हँड. नंतर नाचाचं तर आपण ऐकलं की ही गाणी साहित्यासाठी निवडली होती, पण त्याचं नृत्यामध्ये रूपांतर करण्यात आपल्या वैशाली आणि मधुरा यांनी खूप मोलाची भूमिका बजावली. यापुढेही असंच त्या करून त्यांची कला सादर करतील अशी मी इच्छा करते. आपण एक सुंदर रविवारची सकाळ पण अनुभवली की तो नाट्य प्रवेश 50 वर्षापूर्वी लिहिलेला, त्याचं योग्य संकलन, संपादन आणि दिग्दर्शन हे आपल्या अरुणाताईंनी केलेलं. त्यामुळे तो इतका खुशखुशीत आणि सुटसुटीत झाला. एवढंच नाही तर तिने हे सगळे कार्यक्रम 1 to last ते एखाद्या सुंदर हारासारखे एकत्र करून आपल्या पुढे सादर केले आणि त्याच्यासाठी ती खूप कष्ट घेते. हे ज्यांनी तिच्याबरोबर काम केलं आहे त्यांना लक्षात येईल. आणि आपल्या सेक्रेटरी मॅडम या सगळ्याच्या पाठीमागे त्यांचं प्रोत्साहन असतं, त्यांचा उत्साह असतो, त्यांचा एक प्रकारचा आधार आणि सगळ्यांना पाठिंबा असतो. त्यामुळे सगळ्यांनी मदत असतेच आणि त्यामुळे सगळ्यांना काहीतरी करायला प्रेरणा येते. सो थँक्यू. शेवटच्या क्षणाला माईक आणून दिले. शेवटच्या क्षणाला माईक आणून दिले, त्यामुळे तो कार्यक्रम चांगला झाला. असं कितीतरी लिस्ट करता येईल. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आपलं सगळा स्टाफ ज्यांच्यामुळे हा मूर्त स्वरूप येतं. सोनबा सारखी टेबल वरखाली करतोय. सगळ्यांना धन्यवाद. मी आता सगळ्यांची नावं नाही घेत. आणि आज आपण सगळेजण गॅसवर होतो. विदाउट गॅस 4 वाजताचा गॅस चहा नाही मिळाला तरी तुम्ही सगळेजण चहा नाही मिळाला ते तर म्हणते तरी तुम्ही सगळेजण इथे आलात आणि सगळ्यांना उत्साह आणि प्रोत्साहन दिलं. हो ना, म्हणून मला जरा बोलायला त्रास होतो. तर असाच उत्साह असेच नेहमी कार्यक्रमांना येत. जे
बहुना सर्वसुखी पूरमोनी तिन्ही लोकी भजितो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्टविजये ओ ये म्हणे श्री विश्वेश्वरा हा होई भगवान